बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले फळ म्हणजे आवळा. आवळा म्हटलं की लगेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. या आवळ्याचे सेवन आपण आवळा कँडी, आवळ्याची पावडर, आवळ्याचा ज्यूस, मुरब्बा किंवा च्यवनप्राश या स्वरूपात करत असतो. पण या आवळ्याचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा आवळ्याचे औषधी गुणधर्म. नमस्कार, मी डॉक्टर श्यामल आणि आपण बघत आहात आमचे यूट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात. आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, फ्लेवोनाइड यांचा उत्तम स्रोत असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, फ्लू या अशा संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यास आवळ्याची मदत होऊ शकते. आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारते. त्यामुळे यकृत आणि मूत्रपिंड या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते व त्या संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते. आवळ्याच्या अर्काच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास तसेच रक्तदाब संतुलित होण्यात व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे लिंबू, संत्रा अशा फळांपेक्षाही कैक पटीने जास्त असतात. त्यामुळे आवळ्याच्या सेवनाने त्वचा तसेच केसाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्याच्या नित्य सेवनामुळे त्वचेची चकाकी वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, त्वचेचे हायड्रेशन मेंटेन होते. तसेच केस गळतीसारख्या समस्यांमध्येही आवळ्याचा उत्तम फायदा होऊ शकतो. त्यामुळेच केसाच्या संबंधित असलेल्या उत्पादकांमध्ये आपल्याला आवळ्याचा समावेश झालेला आढळून येतो. आवळ्याच्या सेवनाने हायपोग्लायसेमिया हा प्रभाव आपल्याला आढळून येतो. त्यामुळे व मधुमेहींनी आवळ्याचे सेवन करणे हे हितकारक ठरू शकते. आवळ्यामध्ये आढळून येणारे कॅरोटीन हे डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याचप्रमाणे आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट भरलेले वाटते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास आवळ्याचे सेवन हे लाभदायक ठरू शकते. पण या आवळ्याचे फायदे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात आवळ्याचे सेवन कराल. अति प्रमाणात आवळ्याच्या सेवनामुळे अनेक दुष्परिणाम आढळून येऊ शकतात. त्यामुळे आवळ्याचे फायदे होण्यासाठी आवळ्याचे सेवन हे प्रमाणात करणे गरजेचे आहे. आपल्याला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचे चॅनल शेतीचा न्यूटन ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.